याच्यावरती खूप प्रश्न आहेत की वाक्यांचे प्रकार किंवा त्याला म्हणतात वाक्य संश्लेषण, म्हणजे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, याच्यावरती खूप 100% दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर इंग्लिश सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, इंग्रजीमध्ये देखील महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, याच्यावरती 100% प्रश्न आहे, हे चुकलंच नाही पाहिजे तुमचं. ओके, नाहीच. विज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, याच्यावरती सगळ्यावरती प्रश्न आहेत. बोंबला आता महत्त्वाचं, हे प्रश्नावरूनच काढलं, हे क्वेश्चन पाहूनच एवढ्यावरती प्रश्न आले. त्याच्यानुसार म्हणजे ऑल द बेस्ट तुम्हाला. मग मी आशीर्वाद देतो किंवा तू लागलाच पाहिजे, तुला बोलायला लागलाच पाहिजे. आपण जे बोलतो ते होतेच, 100% होते. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करा, बघा तुम्हाला यश मिळते की नाही मिळतं. म्हणून की सर तुम्ही बोलली हमारा काम हो गया, होणारच. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी या विषयामध्ये 10 पैकी 10 गुण कसे मिळवायचे. अगदी कमी वेळेमध्ये जेवढे मी टॉपिक सांगणार आहे, ज्या पद्धतीने मी सांगणार आहे त्याच पद्धतीने अभ्यास करा. मला 10 पैकी 10 कमी वेळेत मिळतील आणि बाकीचे जे विषय आहेत, मॅथ, रिझनिंग असेल, इंग्रजी असेल किंवा कम्प्युटर असेल, त्या विषयाला तुम्हाला जास्त वेळ देता येईल. ओके, तर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, 10 पैकी 10 कशी मिळवायचे. पहा आणि अभ्यासाला लागा. म्हणजे तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल त्या पुस्तकच्या इंडेक्सनुसारच मी तुम्हाला सांगतोय. बघा, हे ज्या सगळ्या गोष्टी सांगतोय त्या लिहून घेणं अपेक्षित आहे. ओके, संधी, आता याच्यामध्ये जवळपास 15 टॉपिक मी व्याकरणाचे सांगतोय, ते लिहून घेणं अपेक्षित आहे तुम्ही 15. ओके, आणि जवळपास 8 ते 9 टॉपिक व्होकॅब्युलरीचे आहे. असे जवळपास जे काही 25 ते 24 टॉपिक असतील दोन्ही मिळून. क्लिअर. तर संधी टॉपिक, आता मोरावळे सरांचं पुस्तक असेल तर पहिले जे काही लेक्चर्स, पहिले जे टॉपिक आहेत ते फास्टमध्ये एकदा वाचायचे. संधीला यायचं, संधीवरती प्रश्न विचारलेला आहे. विसर्ग संधी कशी आहे, नॉर्मल प्रश्न विचारलेला आहे, अवघड विचारत नाही. क्लिअर. संधी टॉपिक आहे, म्हणजे याच्या आधीचे जे टॉपिक आहेत आता संधीपर्यंतच्या आधीचे, ते बेसिक म्हणून तुम्ही पटकन कव्हर करून घ्यायचे आहे. संधीवरती प्रश्न विचारला, हे सगळे जे टॉपिक्स आहेत याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे, ते सगळं बघून त्याचं अनालिसिस करून नंतर हे केलेलं आहे. ओके, क्लिअर. तर हे संधी, त्याच्यात विसर्ग संधीवरती प्रश्न आहे, हे देखील मी तुम्हाला सांगतोय. एकच प्रश्न आलेला आहे आतापर्यंत बघितले, तेपर्यंत जे लिपिकचे बघितले तर नॉर्मल. ओके, त्याच्यानंतर नाऊन टॉपिक, इंग्लिशमध्ये पण नाऊनवरती प्रश्न आहे. त्याच्यात पण भाववाचक नाम, स्थितीदर्शक नाम, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इंग्रजीत म्हणतात, याच्यात फिलिंग्स वगैरे असतात. ओके, ते आणि कॉमन नाऊन, सामान्य नाम असं म्हणतात. कॉमन नाऊन, सामान्य नाम इंग्रजीमध्ये, ते पण दोन्हीकडे महत्वाचं आहे. क्लिअर. ती गोष्ट क्लिअर झाली की 2 टॉपिक. तिसरं आहे लिंग. लिंगमध्ये पण स्त्रीलिंगीवरती प्रश्न आहे, लिंगाच्या व्याख्येवरती प्रश्न आहे आणि मग आता पुल्लिंगीवरती प्रश्न. बस संपला विषय, एवढं. आता याच्यामध्ये संधीमध्ये पण नॉर्मल संधीवरती प्रश्न आहे, जास्त डीपमध्ये जायचं नाहीये. बेसिक संधीचे लेक्चर आणि आपलं जी मराठीची बॅच पुढे दाखवतो तुम्हाला वाटलं तर बघा. ओके, इथे जे आहे ही जी मराठीची बॅच आहे आपली, मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह, याच्यामधले जरी बेसिक लेक्चर बघितलं संधीचं आणि नॉर्मल त्याचे काही प्रश्न बघितले 20 बस सफिशियंट आहे, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. नाम टॉपिकमध्ये देखील मी जेवढं शिकवलंय तेवढंच मोरावळे सरांच्या पुस्तकातलं बस सफिशियंट आहे, त्याच्या बाहेर जायची गरज नाही. तेवढं लेक्चर सफिशियंट, खतम बात. त्याच्यानंतर लिंग देखील मी जेवढे घेतलेत लिंग जे कन्फ्युजिंग होतात तेच परीक्षेत तुम्हाला दिसतील. ज्यांनी आपली बॅच घेतली असेल किंवा घ्यायची असेल बघा, तुम्हाला ते कळून जाईल. ज्याच्यावरती मी सांगितलं की हे अवघड आहेत, हे 20 अवघड आहेत, बस संपलायचे, तिथेच प्रश्न आहे. MPSCने देखील प्रश्न विचारलेत. हे तर आपली क्लर्कचीच एक्झाम आहे, लेवल इझी आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, हे 3 टॉपिक अशा पद्धतीने करायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय का मी फक्त लिस्ट दिली असती तुम्हाला की हा चला करा, नाही. संधीमध्ये विसर्ग संधीच्याच संबंधित छोटासा प्रश्न आहे, एकच. नाममध्ये पण भाववाचक नाम, सामान्य नाम वरती प्रश्न आहे. ओके, लिंगमध्ये स्त्रीलिंगी एक शब्द विचारलाय, कुठला आहे. त्याच्यानंतर लिंगाच्या व्याख्येवरती प्रश्न आहे, म्हणजे व्याख्या करायची. संधीची व्याख्या विचारली तर, नामाची व्याख्या विचारली तर, भाववाचक नाम विचारलं तर. आता कॉमन नाउन प्रॉपर नाउन मध्ये काय की ए श्याम्या असं म्हटलं ते झालं प्रॉपर नाउन, विशेष नाम. ओके, आणि ए पोरा म्हटलं ते झालं सामान्य नाम. ओके, कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. ओके, आणि ज्याच्यात फिलिंग्स वगैरे ज्याच्या असतात, भावना, ॲब्स्ट्रॅक्ट, ते भाववाचक नाम असतं. अशा पद्धतीने तिथं शिकवलंय. त्या शब्दांवर एक चार्ट करायचा, एका तासाचं लेक्चर बघितलं, एक ट्युटोरियल लिहिलं, झालं, संपला विषय, खतम बात. इतक्या सोप्या पद्धतीने जायचं असतं. हे बघा तुम्हाला कळलं की प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन सोपा प्रश्न होता. ए पोरा म्हटलं की कॉमन नाउन, जास्त पोरं येतील. पण श्याम्या म्हटलं, श्याम्याच बघेल फक्त, प्रॉपर श्याम्या बघायला, विशेष नाम, खतम बात. अशा पद्धतीने आहे. युट्यूबला लेक्चर टाकले मराठीचे, तुम्ही बघून घ्या. ओके, हे ज्यांना माझे व्हॉट्सअपचे स्टेटस दिसत नसतील त्यांनी 94 21 44 24 36 या क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव, जिल्हा, डिग्रीचं नाव, पासआउट वर्ष पाठवा. म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस अपडेट मिळतील आणि लगेच मेसेज असेल, काही विचारायचं असेल, कधी कॉल करायचा असेल तर कॉलिंग टाईम घेऊन तुम्ही कॉल करू शकता. हे आपली टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, पुढे बोलणार आहे त्याच्याबद्दल डिटेल. क्लर्कचे 10 टेस्ट पेपर आणि त्याचे टू द पॉईंट एक्सप्लेनेशन परफेक्ट पद्धतीने उपलब्ध आहे. चला, त्याच्यानंतर पुढे काय बघायचं आपल्याला, पुढे आपल्याला बघायचं वचन टॉपिक. वचन टॉपिकमध्ये काय प्रश्न आला एकदा फक्त क्लिअर दिसते काय चेक करतो. ओके, चला, एकदम क्लिअर दिसते, काहीच वाद नाहीये.
वचन टॉपिकमध्ये काय रे, एक वचन अनेक वचन, अनेक वचनावरती प्रश्न आहे, मग बाकीची करायची आपल्याला. तिथे पण जे कन्फ्यूज होतात तेच करायचे, बस सिंपल विषय तिथंच आहे महत्वाचं. त्याच्यानंतर सामान्य रूप, एक शब्द दिलाय त्याचं सामान्य रूप निवडायचे. मला वाटतं हे कोळंबे सरांच्या पुस्तकात आहे, हे कोळंबे मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात आहे. ओके, ते वाळंबे आणि कोळंबे सर असं होतं, ते कमी जास्त वाळंबे सरांच्या पुस्तकात आहे. ओके, सर्वनाम टॉपिक आहे, प्रोनाउन त्याच्यावरती देखील प्रश्न आहेत. त्याच्यानंतर विशेषण, विशेषणमध्ये काय गुणविशेषण किंवा विशेषणाची व्याख्या. बघा ही खूप महत्वाची गोष्ट आहे, व्याख्येवरती प्रश्न आहे. आपण व्याख्या समजलेली असते पण परीक्षेत वेळ कमी आहे आपल्याला कोर्टच्या परीक्षेमध्ये, तिथे आपण मग हलगर्जीपणा नाही. 2 व्याख्या आतापर्यंत विचारल्यात, म्हणजे बाकीच्या सगळ्यांच्या व्याख्या करून घ्या. इंग्रजीमध्ये ऍडजेक्टिव्ह, इड प्रोनाउन. ओके, महत्वाचं आहे. क्लिअर, हे 7 पर्यंत आलो. याचं वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या, पहिल्यापासून वाटलं मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा स्क्रीनशॉट. ओके, येऊ द्या मला मध्ये काही प्रॉब्लेम नाही, स्क्रीनशॉट घ्या. ओके, त्याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका, लिहून घ्या. पण हे एक कागद करा, एक कागद 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार, 100%. चला, हा ही बॅच आहे आपली मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बॅच, टू द पॉईंट टीचिंग. कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने, वॉच टाइम अनलिमिटेड. जसे जसे वेळ मिळेल अजून लेक्चर ऍड करेल. नॉमिनल फीस उपलब्ध आहे, ऍप्लिकेशनला जा. ओके, सब्जेक्ट वाईज फोल्डरमध्ये तुम्हाला ही मिळून जाईल, किंवा ऑल कोर्सेसमध्ये पण मिळेल. दोन्हीपैकी कुठूनही परचेस करा, सारखंच आहे. चला, त्याच्यानंतर काळ टॉपिक आहे. काळ टॉपिकमध्ये सगळे नेमके प्रश्न कसे येतात, वर्तमान काळ. इंग्लिशमध्ये परत प्रश्न आहे तिकडे, प्रेझेंट टेन्स. तिकडे इंग्लिशमध्ये पण इंग्लिशचे टॉपिक तुम्हाला आता सांगालो, टेन्सवरती देखील प्रश्न आहे तिकडे, आहे बघा तुम्ही जाऊन. ओके, त्याच्यामध्ये वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, अपूर्ण भूतकाळ, इनकम्प्लीट पास्ट टेन्स, याच्यावरती प्रश्न आहे. अरे सर, इकडे पास्ट टेन्सवरती देखील प्रश्न आहे इंग्रजीमध्ये, इथं पण आहे सेम टॉपिक. त्याच्यानंतर अव्यय टॉपिक, अव्ययमध्ये पण सांगतोय तुम्हाला, केवळ प्रयोगी उभयाने. याच्यात असं नाही करायचं की सर फक्त मग काही जण म्हणतील काळमध्ये हेच करायचं का, नाही. याच्यावरती प्रश्न आला आहे हे म्हणून मी लिहिलंय याच्यावरती पूर्ण टॉपिक तुम्हाला करायचं. हे देखील इकडे जे सांगितलेत ना, हे पूर्ण टॉपिक करायचे, फक्त विसर्ग संधी नाही करायची, याची डेफिनेशन करायची होती, प्रश्न येऊ शकतो. ओके, आणि हे पूर्ण टॉपिक करायचं, लांब टॉपिक पूर्ण करायचा. ज्याने आपले लेक्चर बघितलं, म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, आपले लेक्चर आणि काही जुने प्रश्न, खतम बात, काहीच गरज नाही. 3 गोष्टी करायच्या तुम्ही, आणि आपली टेस्ट सिरीज 4थी, बस. हे लिंग टॉपिक सगळंच करायचं आहे. पण तुम्हाला मी सांगतो की याच्यावरती प्रश्न आला, हे PYQ बघितलेत मी, सॉल्व्ह केलेत, तेव्हा मी त्याचे की पॉईंट्स टाकलेत. वेळ लागला मला ते PPT करायला वगैरे, सगळं टाईप करायला, पण तुमच्यासाठी ते आणलेलं आहे परफेक्ट. ओके, म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे. हे पण सेम तसंच बॅचचं आहे. ओके, हे काळ टॉपिक. त्याच्यानंतर प्रयोग टॉपिक मी असा तोडलाय. समास टॉपिक, बहुब्री समासावरती प्रश्न आहे. समास आणि प्रयोग कोणाला अवघड नाही, प्रत्येक कर्मणी कर्तरी भावे प्रयोग, त्याला असं तोडले मी, बस तेवढंच करा. काय खूप अवघड आहे, सरळ सेला गरज नाही तुम्हाला. ती जेवढे लेक्चर तेवढे बघायचे, आणि जुने प्रश्न फक्त सफिशियंट आहे. खूप अवघड नाही विचारत, नॉर्मल विचारतात. बहुब्री समास, जुने आजपर्यंतचे एक्झाम्पल्स करायचे, बस खतम बात आहे. समास देखील असा तोडलाय मी त्याला, प्रयोग पण तोडलाय. तेव्हा एक लेक्चर बघायचं, एक छोटे लेक्चर बघायचं, दररोज एक, संपला विषय. आपण काय करतो, योगदान समाज घेतो, मग काहीच कळत नाही, अर्थच नाही करायचा, टप्प्यात तोडायचं त्याला, एक. ओके, त्या पद्धतीनं सफिशियंट आहे. चला, त्याच्यानंतर उच्च न्यायालय लिपिक पद भरती टेस्ट सिरीज, 10 टेस्ट आहेत, 90 प्रश्न एकात आहेत. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला एक सॅम्पल पहिली टेस्ट मोफत टाकून देतो टेलिग्रामला. ओके, बघून घ्या तुम्ही, आज तर अर्धपर्यंत टाकून देतो. मेंटरशिप बॅच, याच्यात असेच IMP टॉपिक्स, आणि प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल देखील करतो वाटलं तर, जमलं तर. त्याच्यात मग जे काही प्रश्न असतात महत्त्वाचे कम्प्युटरचे वगैरे, त्या मेंटरशिप बॅचमध्ये यांना तिथं ते टाकून देतो. जी बॅच घेतली त्यांच्यासाठी म्हणतोय. 10 टेस्ट पेपर विथ एक्सप्लेनेशन. ओके, जबरदस्त पद्धतीने आहे. क्लिअर. चला, त्याच्यानंतर ही याच्यावरती खूप प्रश्न आहेत की वाक्यांचे प्रकार, किंवा त्याला म्हणतात वाक्य संश्लेषण, म्हणजे केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. याच्यावरती खूप आहे, 100% दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे इंग्लिश सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, इंग्रजीमध्ये देखील महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. याच्यावरती 100% प्रश्न आहे, हे चुकलंच नाही पाहिजे तुमचं. ओके, नाहीच. त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण, हे थोडंसं अवघड आहे, पण इतका काही अवघड नाहीये. बाकीचे तुमचे 12 परफेक्ट असतील आणि आजपर्यंत सगळे नीट असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. कर्ता कर्म ओळखता ते नीट आहे. ओके, कर्म व कर्म विस्तार, उद्देश विधेय किंवा विधेय विस्तार, किंवा उद्देश ओळखा, उद्देशपूर्वक ओळखा, विधानपूर्वक ओळखा. याला थोडं स्टार करा. अवघड म्हणजे बाकीचं जर पहिलं पाठ असेल नीट तर हे सपाट होणार नाही. ओके, त्याला थोडं स्टार करायचं. हे आलेले प्रश्न याच्यावरती देखील, हे याच्यावरती चालेल, हे असंच आहे म्हणून हे काढले, खूप महत्वाचं आहे. कोणी देत नाही तुम्हाला हे. ओके, हे फ्रीमध्ये युट्यूबला टाकले मी. त्याच्यानंतर वाक्य रूपांतर. ओके, त्याच्यात विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, याच्यावरती सगळ्यावरती प्रश्न आहेत. बोमला आता महत्वाचं, हे प्रश्नावरूनच काढलंय, हे क्वेश्चन पाहूनच एवढ्यावरती प्रश्न आले. त्याच्यानंतर विरामचिन्हे, अपूर्ण विरामावरती प्रश्न आलेला आहे. विरामचिन्हावरती देखील मी लेक्चर टाकले आपल्या बॅचमध्ये, तिथून बघून घ्या. तेवढे लेक्चर बघा. इंग्रजीमध्ये गरज नाही, पण इंग्रजीमधले पण काही बघून घ्या. इंटरजेक्शन्स, विरामचिन्हे सोबत करा, सोबत. मराठी आणि इंग्रजी आपल्याला माहित असतं, इंग्रजीत काही आता पूर्ण विराम म्हटलं की डोंबला आपल्याला काही कळत नाही.
इंग्रजीमध्ये त्याचं नाव बघा, म्हणजे इंग्रजीचा तुमचा टॉपिक व्हायला आहे आणि लईच त्या इंग्रजीच कुठून बघायचं, युट्यूबला सर्च करा ना, पडलेले व्हिडिओ खूप कोणाचे पण फ्रीमध्ये बघून घ्या बिनधास्त. ओके, त्या पद्धतीने आपल्या बॅचमध्ये याच्यावरती एक लेक्चर टाकलं तेवढं करायचं बस सफिशियंट आहे. आणि जुने PYQ तुम्ही सॉल्व्ह करायचे फक्त, कोर्टाचे वगैरे लेटेस्ट मधले सरळ सेवेचे फक्त. MPSCची खूप अवघड होती तुम्हाला, जास्त इतकी गरज नाही. ओके, ते तुम्हाला सांगतो म्हणजे हलकं फुलकं घेणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हे परत आपलं बॅचच आलं. त्याच्यानंतर पुढे आता 15 टॉपिक कुठले झालेले ग्रामरचे, ते हे मी जे 15 टॉपिक सांगितले ग्रामरचे ते पहिल्यांदा करायचे, मग बाकीचे नंतर करायचे. काय करायचं करा तिकडे जाऊ, पहिले मी जे सांगितले ते 15 टॉपिक करा, ते कोड बद्दल तुम्हाला 10 पैकी 10 मिळतील. ओके, म्हणजे ते ग्रामरचे जेवढे प्रश्न येतील त्याच्यावरती येईल. आता हरले व्होकॅब्युलरीवरती किती प्रश्न येतील सर बघा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका दमात विरुद्धार्थी शब्द होतात. एकदा बसायचं, सगळे मोरावळंबे सरांच्या पुस्तकात वाचून घ्यायचे, त्याच्या बाहेर गरजच नाही. त्याच्यातले एकदा दोनदा वाचायचे, तिसऱ्या वेळेस वाचत असताना जे अवघड वाटतात त्याला पेन्सिलने टिक करायचं, हे अवघड आहे, हे अवघड आहे, हे अवघड आहे. 4थ्या वेळेस वाचा, 5व्या वेळेस वाचा, खतम, बात काहीच राहत नाही. सेम तसंच करायचं समानतेसाठी, एकदा पूर्ण टप्प्याटप्प्याने वाचायची. समानते एवढी नाही, टप्प्याटप्प्याने वाचा. समजा उदाहरणासाठी, उदाहरण म्हणतो एक्झाम्पल, 500 शब्द आहेत, आज 100 वाचा, उद्या 100 वाचा, परवा 100 वाचा. असे 5 दिवस झाले तुमचे, ठीक आहे सर, काहीच करायचं नाही, फक्त वाचायचे. वाचले, दुसऱ्या दिवशी यायचं, पहिले 100 वाचले. आता पेन्सिल घ्यायची, खूपच अवघड वाटतंय, खूप खूप एक्स्ट्रीम, त्यालाच फक्त अंडरलाईन करायचं बस. असं असं जाऊ द्यायचे. 5 दिवस, दुसरे 5 दिवस झाले, 10 दिवस. ओके, त्याच्यानंतर 10 दिवसानंतर 11वा दिवस येईल समानार्थी शब्दाला. तुम्हाला खूप अवघड जे पेन्सिलने टिक केले तेवढेच वाचायचे. त्याच्यात ते असे 100 100 100 झाले 15 दिवस. 16 दिवस आला, एकदा सगळेच वाचून घ्यायचे. आता ते वाटते का जे आपण आता नाही, 16व्या दिवशी काय करायचं, जे अंडरलाईन नाही केले ते वाचायचे, बघायचं एखादा हुकलाय का, चुकलाय का, की चुकतं, आठवतंय का खरंच, की यार सोपं आपण उगाच टिक केलं ते आपलं हेच येईन झालंय, ही बघायचं 16व्या दिवशी. त्याला झाले 20 दिवस. आता 21व्या दिवशी फक्त अंडरलाईन केलेलेच तेवढे वाचायचे, झाले 25 दिवस. 26व्या दिवशी पण सेम, बस संपला विषय. असंच म्हणजे तुम्हाला सर दररोज वाचायला वेळ लागते, आपली 100 वाचायला किती वेळ लागतो, एकदा पहिल्या वेळेस जास्त वेळ लागेल, नंतर काहीच नाही. असं महिनाभर तुम्ही, आता परीक्षा आहेच भरपूर आहे, मार्चमध्ये एक्झाम होणार आहे, आता जानेवारी आहे, म्हणजे समानार्थी शब्द तुमचे सगळे संपून जातील. जर आता वेळ मिळाला तशी मी आज युट्यूबला एखादा लेक्चर टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कमेंट करा की सर एखादा टाका समानार्थीवरती, कसं अभ्यास करायचं काय, एखादा लेक्चर टाकून देतो, काही प्रॉब्लेम नाही. विरुद्धार्थी तर काहीच नाही, एका दमात होऊन जाते, हे काहीच नाही. ओके, शब्द समूहाबद्दल एक शब्द, मी एवढं लेक्चर टाकलं आपल्या बॅचमध्ये, तेवढं एक करायचं, जवळपास 30 मिनिटाचं आहे, त्याच्या बाहेर काहीच जाणार नाही. मोरावळंबे सरांच्या पुस्तकातलं. ओके, तुला वाटलं पुस्तकं दाखवतो. ओके, ही पुस्तक आहे शब्दरत्नाचं आणि व्याकरणाचं. ओके, हे ठीक आहे, जाहिरात करत नाही पण भरपूर जण वापरतात, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो. एवढं लेक्चर आहे, मी याच्या बाहेर काहीच नाही येणार, त्या पुस्तकाच्या बाहेर काय येणार नाही. मी लेक्चर टाकले त्याच्या बाहेर काहीच येणार नाही. मी एवढं कशामुळे लेक्चर टाकले 30 मिनिटात, ते अवघड टाकले की हे अवघड आहे, हे तुम्हाला अवघड जाऊ शकतात, बाकी सोपं तर तुम्हाला येते. क्लिअर. त्याच्यानंतर नवीन एक तुम्हाला सर्च करायचं, युट्यूबला असेल किंवा कुठे पुस्तकात मिळेल ते लिहून घ्यायचं पटपट, काही टेन्शन घ्यायचं नाही. कुठं बघत बसायचं ना सगळ्या पुस्तकात आहे का, युट्यूबला मिळलं, कुठून मिळलं, चांगलं जे घ्यायचं, 1-2 पेज हवा त्याचे संपलं. हे जे मी लिहिलं असेल तर मला व्हॉट्सअपला पाठवा ना, की जे बॅचचे असतील किंवा जे बॅच घेतली नाही पण नॉर्मल व्हिडिओ युट्यूबची फ्रीमध्ये व्हिडिओ बघतायत. एखादं गीत आहे त्याचे लेखक, जसं जय जय महाराष्ट्र माझा गीत आहे, त्याचं राजा बडे हे लेखक आहेत. अशी जे काही गीतं काढा, लेखक काढा, कविता हे लिहून काढा एका पेजवरती, किंवा कुठले पुस्तकात असतील तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो पाठवा, आपल्या टेलिग्राम चॅनल टाकतो तेवढा फोटो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मिळेल. आणि असं म्हणू नका की सर ही मी काढतोय मग बाकीच्याला देतो मग हे होईल. आता हे टॉकलेट टॉपिक म्हणजे कॉम्पिटिशन वाढवत नाहीये, हे करणं गरजेचं आहे. तुम्ही जितक्या जिद्दीनं कराल तेवढं पोस्ट लागेल. जर तुम्ही म्हणले हे व्हिडिओ कोणाच नाही शेअर करायचा, ठेवतो माझ्याकडेच, तसं नसतं. तुम्हाला ते टॉपिक तुम्ही जर सांगितले इतरांना, तुम्ही 2-4दा बघितला, तुम्हाला कळतं की हे टॉपिक महत्त्वाचे आहे, तुमचा स्कोर वाढतो, तुमचं यश वाढतं. असं कॉम्पिटिशन कमी करायचं नसतं की कोणाला नाही दाखवलं मीच बघतो, असं नसतं. क्लिअर. तर हे याची लिस्ट तुम्हाला करायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मला पण व्हॉट्सअपला तुम्ही पाठवायची आहे. पुस्तकात लिस्ट असेल, व्हॉट्सअपला असेल, फोटो काढायचा, पाठवून टाकायचं. ओके, क्लिअर. चलो, फक्त खाली मेसेज टाकायचा, सर तुम्ही असं पाठवायला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्याच्यानुसार म्हणजे ऑल द बेस्ट तुम्हाला. मग मी आशीर्वाद देतो किंवा तू लागलाच पाहिजे, तुला गुलाल लागलाच पाहिजे. आपण जे बोलतो ते होतंयच, 100% होतंय. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करा, बघा तुम्हाला यश मिळते की नाही मिळतं. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही बोलले हमारा काम हो गया, होणारच. त्याच्यानंतर हे पण अजून एक काम करायचं तुम्हाला, की लेखक आणि त्यांचे टोपण नाव करायचे, याची लिस्ट करायची. चलता फिरताही वाचायचे, असे 2-3 कागद घ्यायचे. असं हे फॅक्च्युअल डाटा आहे, हे चलता फिरता लॅबमध्ये येताना, लायब्ररीत जाताना, मेसला जाताना विचारायचं की पौराण कवी कोण, नादो महानोर, किंवा बालकवी कोण, कवी त्र्यंबक बापूजी डोंबरे. चालेल, हे 2 प्रश्न आलेले आहेत, कोर्टानेच विचारलेले आहेत, म्हणूनच इथे लिहिलेत. शुद्ध लेखनला काहीच नाही. मोरावळंबे सरांच्या पुस्तकात जेवढे आहेत किंवा तुमच्या तेवढेच, पुस्तकाच्या बाहेर काहीच नाही. त्याला कसा अभ्यास करायचा आहे, त्याला सगळ्यात सोपं म्हणजे फर्स्ट टाइम पूर्ण वाचून घ्यायचं, एक रिडिंग. इथं पण सेम फॉर्म्युला, जर 500 असतील तर 100 करा, त्याला तोडा.
एकदा वाचा, एका बोर न होतापर्यंत किती वाचू शकता? समजा 100 वाचतात, ठीक आहे, 50 वाचले, ठीक आहे. पहिली, दुसरी, तिसरी रिडिंग करा. 6व्या रिडिंगला पेन्सिलला अंडरलाईन करा, जे हार्ड आहेत तेवढेच. की जेव्हा मला सर आशीर्वाद लिहिताच येत नाही सर, आशीर्वाद मला वाटतं असंच आहे, जे तुम्हाला वाटतंय तसं ते शब्द लिहायचे. आता हे प्रत्येकाच्या याच्यानुसार असतं. शुद्ध लेखन फुकटचे मार्क आहेत. त्याच्यानंतर लेखन नियमानुसार शब्दसूची सारखंच आहे, हेच दोन्ही एकच म्हणतात त्याला. ओके, 7वां हा 8च आहेत सगळे. आणि हे काय शब्द आणि त्याचा अर्थ नॉर्मल. सहोदर म्हणजे काय, हुतात्मा म्हणजे काय, प्रॅक्टिकली जर बघितलं तर किती टॉपिक व्हायले तरी 7च व्हायलेत. 7च टॉपिक आहेत, काहीच नाही. हे सहोदर पण इकडे तिकडे येऊन जातात मागे पुढे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, ही बॅच तुम्ही घेणं अपेक्षित आहे. त्याचा नॉमिनल फीसमध्ये उपलब्ध आहे. पुस्तकाच्या किमतीपेक्षा सध्या कमी आहे. अजून जसं जसं त्याच्यात लेक्चर्स अजून वाढतील, जसं जसं लेक्चर्स टप्पे त्याची फीस वाढेल, त्याच्यामुळे लवकरात लवकर परचेस करा. ओके, त्याच्यानंतर हे सांगितलं टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला हे जबरदस्त प्रश्नपत्रिका आणि त्याचं टू द पॉईंट एक्सप्लेनेशन, प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन, म्हणजे 900 प्रश्न, 900 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन. बोंबला आता याच्या बाहेर काय आहे काय तुमचं? जबरदस्त पद्धती आहे. त्याच्यात पण मी काय द्यायला, फ्री मेंटरशिप द्यायला तुम्हाला बॅचमधल्या विद्यार्थ्यांना. ओके, फ्री एकदम. इथं ही पण बॅच तुम्ही नॉमिनल घेऊ शकता. ही याच्या टेस्ट सिरीज आहे आणि मेंटरशिप बॅच आहे. त्याच्या मेंटरशिप मिळेल की काय करायचं काय. जसं हे आता मराठीचं टाकलंय तसं इंग्रजीचं एक प्रायव्हेट टेलिग्राम करतो, तिथं टाकत राहतो, काही प्रॉब्लेम नाही. किंवा ॲपमध्ये पण या कोर्समध्ये ॲड करतो, एकदम पेजवरती हे करून अशा पद्धतीनं करायचं आहे. त्याच्यात तुम्ही इंग्रजीचे भरपूर टॉपिक मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. ओके, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. तुमच्याही जे मित्रबरोबर असते त्यांना शेअर करा. असं म्हणू नका कॉम्पिटिशन वाढेल वगैरे, काही नाही. जास्तीत जास्त डिस्कस करा, डिस्कशन करा, आपापसात बसा, 1-2 तास डिस्कशन करा गोष्टी. मराठीचे टॉपिक काढा, इंग्रजीचे काढा, मी ऑलरेडी टाकतोय टप्प्याटप्प्यानं जसं वेळ मिळतोय तसं डिस्कस करा. बॅचमध्ये लेक्चर्स आहे, बॅचमध्ये लेक्चर्स बघा, वाचा, रिव्हिजन करा, लिहून बघा, मॅथ रिजनिंगचे फॉर्म्युले डेली वाचा, पाठ करा. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. कुठेच घाबरू नका. 100% यावर्षी गुलाल लागणार आहे 2026ला, हे कुठेही विसरू नका. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, त्यांना पाठवायला विसरू नका. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.